नमस्कार मित्रांनो, आरोग्य संपदाचा हा विशेष भाग मध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे। आणि हा विशेष भाग मध्ये आमचे एक विशेष पाहुणे पण आहे। पण त्याच्या आधी मी हे सांगू इच्छितो की जगात जेव्हा आरोग्य व्यवस्थापन आणि आरोग्य उपचारची चर्चा होतो, भारताचं नाव टॉप 10 मध्ये आहे। आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात अत्यंत कुशल डॉक्टरांची अधिक संख्या। आरोग्य उपचारची जेव्हा आपण चर्चा करतो त्याचा एक महत्त्वाचा अंग आहे वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी। पण याच्याबद्दल माहिती लोकांमध्ये थोडंफार कमी आहे। आणि म्हणून आजचा आमचा विषय आहे वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी सह उपचार शक्ती। आणि याच्याबद्दल बोलायला आमच्या स्टुडिओमध्ये एक्सपर्ट डॉक्टर सुयश कुलकर्णी, प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ रेडिओ डायग्नोस्टिक्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल। डॉक्टर, तुमच्या मनापासून स्वागत आहे हा स्पेशल एपिसोडमध्ये। नमस्कार। 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 इंडियन सोसायटी ऑफ वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा एकमात्र संस्था आहे पूर्ण देशात, आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुयश कुलकर्णी। डॉक्टर, जेव्हा आम्ही हे शब्द ऐकतो वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, तेव्हा मनात नक्की विचार येतो की हा काहीतरी फार कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असणार, आणि हा प्रोसिजर समजायला फार मेहनत लागणार, आणि एवढं मेहनत करून आमचा फायदा काय? सो प्लीज गिव्ह अस ॲब्सोल्यूट क्लॅरिटी, वॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे काय? येस डॉक्टर। सो नमस्कार। सर्वप्रथम विवेक आणि दूरदर्शनतर्फे मला बोलवण्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार मान्य करतो। आणि हा जो जसं विवेकने म्हटलं त्याप्रमाणे नाव खरंच कॉम्प्लिकेटेड आहे, वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, पण हा एक अत्यंत उपयुक्त असा उपचार पद्धती आहेत। तर जनसामान्यांना रेडिओलॉजी हा विभाग माहिती असतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये। म्हणजे आपण कुठल्याही आजाराकरता जे आपल्या अवयवाचे फोटो काढतो, म्हणजे चेस्टचा एक्सरे काढतो किंवा सोनोग्राफी करतो किंवा CT स्कॅन, MRI करतो, तर या सगळ्या ज्या मशीन्स आहेत ज्यांना आपण मॉडेलिटी म्हणतो त्या येतात रेडिओलॉजी विभागात, आणि यांनी आपण त्या आजाराचं निदान करतो। तर याला म्हणतात डायग्नोस्टिक रेडिओलॉजी। आता याच मशीन्स, याच मॉडेलिटी वापरून आपण जेव्हा पेशंटच्या आजारांवर उपचार सुद्धा करतो त्याला म्हणतात थेरप्युटिक रेडिओलॉजी, म्हणजेच इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी। तर एका सोप्या शब्दात सांगायचं तर आम्ही काय करतो, तर आम्ही ह्या आरोग्य व्यवस्थेमधले प्लंबर आहोत। प्लंबर याच्यासाठी की जसं प्लंबर काय करतो की कुठेही एखादा नळी ब्लॉक झाली असेल तर त्याला तो ब्लॉक रिलीज करतो, किंवा एखाद्या ठिकाणी लीक होत असेल तर तिथे जाऊन तो ते लीक जे आहे ते थांबवतो। त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये बऱ्याच रक्त घेऊन जाणाऱ्या ज्या आर्टरीज असतात, नसा असतात, आणि लिव्हरमधून पित्त घेऊन जातं, किडनीजमधून युरिनचा जो फ्लो होतो, ह्या ज्या सगळ्या नसा असतात त्या जर कुठे ब्लॉक झाल्या तर आम्ही त्या ओपन करतो, मोकळ्या करतो,
किंवा कुठे तिथे लीक होत असेल, कुठे ब्लिडिंग होत असेल, कुठे युरिनचं लीक होत असेल, कुठे पित्ताशयातून बाईलचं लीक होत असेल, तर ते आम्ही थांबवतो. तर अशा प्रकारे जे एक प्रकारचं प्लंबरचंच आमचं काम आहे, पण ते आम्ही या शरीराच्या वेगवेगळ्या नसांमध्ये करत असतो. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हे फार क्लिष्ट काम असल्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त ॲक्युरेसी लागते. तर ती आम्ही कसं करतो, तर ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या रेडिओलॉजीच्या मोडॅलिटी आहे, तर आम्ही सोनोग्राफीमध्ये बघून, सिटी स्कॅनमध्ये बघून किंवा एन्जिओग्राफीद्वारा करतो. त्यामुळे ते फारच प्रिसाईज असतं, ॲक्युरेट असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही मिनिमली इन्व्हेजिव्ह थेरपी आहे. मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे आपल्याला पेशंटला मोठं ऑपरेशन करावं लागत नाही, त्याला ओपन करावं लागत नाही. तर एका छोट्या पिनहोल ॲक्सेसमधून किंवा एका छोट्याशा पंक्चरमधून आम्ही बॉडीच्या वेगवेगळ्या सिस्टममध्ये जातो आणि अशा प्रकारचा उपचार करतो. तर व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ब्रॉडली ह्या 3 भागांमध्ये आपण त्याला विभाजित करू शकतो. एक म्हणजे न्यूरो इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजी आणि ऑन्को इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी. तर न्यूरो इंटरव्हेन्शनमध्ये काय, तर आपल्या सर्वांना हार्टचा अटॅक माहिती असतो, तसा ब्रेनचा सुद्धा अटॅक येतो, म्हणजे पॅरालिसिस होतो पेशंटला. तर एकतर ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं किंवा रक्तस्राव होतो किंवा ब्रेनच्या भागाला सप्लाय करणारे ज्या ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या आर्टरीज असतात त्याच्यामध्ये ब्लॉक निर्माण होतो. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमाने आपण एक पायामधून एक छोटंसं नळी टाकून ते कॅथेटर ब्रेनच्या जे ब्लड सप्लाय करणाऱ्या आर्टरीज असतात तिथपर्यंत घेऊन जातो. आणि जर कुठे ब्लॉक आला असेल तर त्याला आपण ओपन करतो, कुठे स्टेंट टाकतो किंवा जर कुठे ब्लिडिंग होत असेल तर ते ब्लिडिंग आपण थांबवतो. तर हा अशा प्रकारे पॅरालिसिसच्या पेशंटला आता फार इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण या इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीच्या माध्यमातून देऊ शकतो. पण पेशंट त्याकरता वेळेत डॉक्टरपर्यंत पोहोचणं जरुरी आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या शरीरात सुद्धा अशा ज्या आर्टरीज असतात किंवा व्हेन्स असतात, म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये अशा कुठल्याही भागामध्ये ब्लिडिंग होत असेल तर या कुठल्याही भागाची आपण एन्जिओग्राफी करून नेमकं जिथे ब्लिडिंग होत असेल त्या ठिकाणी आपण जाऊन ते ब्लिडिंग थांबवू शकतो. तर प्रॅक्टिकली शरीरातल्या कुठल्याही भागात इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमाने कुठेही ब्लिडिंग होत असेल तर ते थांबवता येतं. तर हे सगळं पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज या भागामध्ये येतं. जसं डायबिटीसच्या पेशंटला बऱ्याचदा पायामध्ये दुखतं, चालल्यानंतर दुखतं, मग हळूहळू गँग्रीन होतं. तर ह्या प्रकारचे सगळे जे रोग आहेत ते त्या पायाच्या नसा मोकळ्या करण्याकरता आपल्याला इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमाने करता येतं. हे ज्याप्रमाणे आर्टरीजचं झालं तसंच पायामध्ये हार्टकडे घेऊन जाणाऱ्या व्हेन्स असतात. तर व्हॅरिकोज व्हेन हा एक कॉमन आजार आहे जो की जे लोक खूप वेळ उभे राहतात, म्हणजे ट्रॅफिक पोलीस, त्यानंतर कंडक्टर, इव्हन काही सर्जन्स, हे याच्यामुळे त्यांना जे ब्लड त्यांच्या पायामध्ये साकळतं आणि त्या व्हेन्स फुगतात, मग पायांवर काळेपणा येतो आणि अल्सर निर्माण होतात. तर या अशा आजारसुद्धा आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या साहाय्याने एका छोट्या पिनहोलमधून एक लेझर थेरपीद्वारा त्यांना आपल्याला त्याचा उपचार करता येतो. तिसरा जो मेन भाग आहे तो आहे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीने कॅन्सरची ट्रीटमेंट. तर कॅन्सरमध्ये 3 प्रकारची ट्रीटमेंट असते. एक तर आपण त्याचं ऑपरेशन करतो, सर्जरी, त्याला सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणतात, किंवा या पेशंटला आपण किमोथेरपी देतो, त्याला मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणतात. आणि तिसरं आहे यांना आपण रेडिएशन देतो, तर रेडिएशन ऑन्कॉलॉजी. तर आता हा चौथा पिलर जो आहे कॅन्सर ट्रीटमेंटचा तो झाला आहे इंटरव्हेन्शनल ऑन्कॉलॉजी. तर याद्वारे आपण काय करतो की जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात त्यांना ट्यूमर बोर्डमध्ये डिस्कस करून जे काही ट्यूमर्सला आपण किमोथेरपी जी देतो ती पूर्ण बॉडीमध्ये न देता त्याची अँजिओग्राफी करून ज्या ट्यूमरला जो ब्लड सप्लाय असतो त्याच्यातच किमोथेरपी देतो. त्यामुळे आपल्याला किमोथेरपीचा जास्त डोस देता येतो, तो जास्त इफेक्टिव्ह असतो आणि त्याच्या बाकीच्या भागावर शरीराचा काहीही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे केस जाणं, तोंडाला फोडं येणं, हे जे किमोथेरपीचे काही साईड इफेक्ट असतात ते या प्रकारच्या ट्रीटमेंटनी बिलकुल होत नाही आणि त्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह आणि ज्याला त्याचे दुष्परिणाम कमी होतात.
त्यामुळे बऱ्याचदा आता काही ट्युमर्सला आपल्याला जे काही लिव्हरमध्ये, किडनीमध्ये किंवा लंग्समध्ये असतात त्यांना आपल्याला ऑपरेशन करायची गरज नसते. ते जर आपण एका अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाले तर आपण त्याला CT स्कॅनमध्ये बघून, सोनोग्राफीमध्ये बघून एक छोटी सुई आतमध्ये टाकून त्याला तिथेच आपण एक तर जाळून टाकतो किंवा फ्रीज करून टाकतो. याला म्हणतात ॲब्लेशन. तर थर्मल ॲब्लेशन किंवा क्रायो ॲब्लेशन. तर या प्रकारे हे जे ट्युमर्स असतात त्याची ट्रीटमेंट पेशंटला फार मोठं ऑपरेशन न करता, फार त्रास न होता आणि डे केअर ज्याला आपण म्हणतो की सकाळी पेशंट आला आणि संध्याकाळी घरी गेला, अशा प्रकारे कॅन्सरचे काही ट्युमरची आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर याला म्हणतात इंटरव्हेन्शनल ऑन्कोलॉजी. आणि एक महत्त्वाचा भाग आपला कॅन्सरच्या ट्रीटमेंटला असतो की काही वेळा त्यांना कॅन्सर हा एवढा ॲडव्हान्स होतो की त्यांना खूप पेन होतो आणि किंवा काही पोटाच्या भागात पाणी साचतं आणि सतत ते काढत राहावं लागतं. तर आपल्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या टेक्निकनी आपल्या या उपचार पद्धतीने हा पेन हा सहज घालवता येतो. कारण त्या रेडिओलॉजिकल मॉडेलिटी किंवा मशीनवर आपण बघून नेमका जिथे पेन होतो त्या भागात ब्लॉक देऊन तो पेन हा नाहीसा होतो. तसंच जे जास्तीचं पाणी कुठे साचत असतं तर ते अशा प्रकारे नळ्या टाकून काढून घेता येतं की पेशंटला परत परत घरी नाही यावं लागणार, परत परत हॉस्पिटलमध्ये यायची गरज नाही पडणार. तर अशा प्रकारे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमाने वेगवेगळ्या रोगांची जो उपचार करता येतो, हे एक नवीन तंत्रज्ञान आता डेव्हलप झालेलं आहे. थँक्यू सो मच ह्या माहितीसाठी. पण मला हे प्रश्न येतो मनात डॉक्टर की उपचारमध्ये तर मेजर रोल वॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचं स्पष्ट होतो तुमच्या माहितीने, पण प्रिव्हेन्शनमध्ये काय रोल आहे का, हा प्रश्न येतो मनात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कॉस्ट फॅक्टर जर आपण घेतलं, आणि ते फार महत्त्वाचं फॅक्टर आहे कॉस्ट फॅक्टर, तर ॲज कम्पेअर्ड टू अदर मेथड्स ऑफ ट्रीटमेंट कॉस्टमध्ये काय बेनिफिट आहे सामान्य माणसांसाठी, त्यांचा किती फायदा होणार, कसं होणार, त्याच्याबद्दल थोडं आम्हाला जानकारी द्या. बरोबर प्रश्न विचारला विवेक. कारण ह्या मोठ्या मोठ्या नावांनी आणि अशा सगळ्या मशीन्स बघून पेशंटला नेहमी वाटतं की ही खूप कॉस्टली ट्रीटमेंट असेल आणि आपल्याला ही झेपेल का. तर या गोष्टींमुळेच पेशंटवर मानसिक बर्डन येतं. पण मी एक गोष्ट प्रामुख्याने सांगेल की ह्या ट्रीटमेंटचा एक जो मुख्य ॲडव्हान्टेज आहे, फायदा आहे, तो हा की ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह थेरपीज आहे. त्या म्हणजे पेशंटला आपल्याला ओपन करावं नाही लागत, तर हा डे केअर प्रकारे आपण हा पेशंटचा उपचार करतो. तर याच्यात काय होतं की पेशंटला 2 तासात 3 तासात पेशंट घरी जातो आणि पेशंटचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप कमी होतो. पेशंटचे जे वर्किंग डेज आहेत ते जात नाही, पेशंटच्या बरोबर जे त्याचे नातेवाईक असतात त्यांचाही वर्किंग डेज वाया जात नाही. हॉस्पिटलायझेशनचा बाकीचा खर्च, आउट ऑफ द पॉकेट बाकीचे जे खर्च होतात हॉस्पिटलायझेशन बरोबर ते सुद्धा पेशंटचे होत नाही. त्याच्यामुळे ओव्हरऑल पेशंटची जी त्या उपचाराचा जो खर्च येतो तो इफेक्टिव्हली कमी होतो. ॲट द सेम टाईम हे जे सगळे आधुनिक पद्धती आहेत याच्यामध्ये एक डाऊनसाईड अशी आहे की याच्यातले बरेच जे ज्याला मी हार्डवेअर म्हणतो, म्हणजे कॅथेटर, बलून, हे जे डिव्हायसेस आहेत हे इम्पोर्टेड असतात. तर याच्यामुळे पेशंटचा खर्च वाढू शकतो. तर त्याच्यासाठी जसं आपण सांगितलं की ISVR या संस्थेद्वारे आम्ही प्रयत्नशील आहोत की हे जे डिव्हायसेस आहेत, हे कॅथेटर्स आहेत, हे आपण इंडिजिनसली भारतामध्येच तयार करूया. म्हणजे पेशंटचा या गोष्टींचा खर्चसुद्धा कमी होईल. आणि हे सगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती आपण आता आयुष्मान भारत, महाराष्ट्रामध्ये जे महात्मा फुले योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण याचा आता समावेश करतो आहोत. आणि त्यामुळे सर्वसामान्य पेशंटला सुद्धा या आधुनिक उपचार पद्धतीचा सहज फायदा घेता येईल. गुड न्यूज डॉक्टर. आणि आत्ता घेऊ आपण एक छोटासा ब्रेक, लवकर परत येऊ. नमस्कार, परत स्वागत आहे आपला आरोग्य संपदाचा हा विशेष भागमध्ये. आजचा विषय आहे वॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीसह उपचार शक्ती. आणि स्टुडिओमध्ये आमचे स्पेशल गेस्ट आणि एक्सपर्ट डॉक्टर सुयश कुलकर्णी इज हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ रेडिओ डायग्नोस्टिक्स अँड प्रोफेसर ॲट टाटा मेमोरियल हॉस्पिटल. ही इज ऑल्सो प्रेसिडेंट
ऑफ इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. डॉक्टर, परत स्वागत आहे तुमचं. तुम्ही इंडिजिनियस डिव्हाइसेस बद्दल चर्चा केलेलं मागच्या भागमध्ये की मेक इन इंडियाचा जे कॉन्सेप्ट आहे, मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, तसं इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये पण काहीतरी डिव्हाइसेस नवीन मार्केटमध्ये येणार आहे, मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया, आणि त्याचा फायदा सामान्य माणसांना भरपूर होणार आहे. तर हे रिअलिस्टिक पॉसिबिलिटी कधी आहे हा डिव्हाइसेस मार्केटमध्ये यायचं? बरोबर आहे. तर आता मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळे डिव्हाइसेस हे इंडियन मॅन्युफॅक्चररकडून आणि आपल्या इथल्या ज्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून, म्हणजे IIT मुंबई, IIT चेन्नई यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून आपण आता ह्या ज्या महागड्या कॅथेटर्स, वायर्स किंवा डिव्हाइसेस असतात ते आपण इंडियामध्येच बनवतो आहे, भारतातच बनवतो आहे, म्हणजे जेणेकरून पेशंटला ते उपचार पद्धती स्वस्तात पडेल. त्याचं एक उदाहरण म्हणून मी प्रामुख्याने सांगेल की आपल्या इथे KM हॉस्पिटलमध्ये, जिथे आम्ही लोक पण इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी तिथेच शिकलो, तिथे डॉक्टर हेमंत देशमुख जे त्याच्या आधी डीन होते आणि ते प्रोफेसर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीमध्ये होते, आणि डॉक्टर क्रांतिकुमार राठोड हे त्यांचे सहयोगी प्राध्यापक जे आहेत, त्यांनी मिळून एक स्टेंटचं डिझाईन डेव्हलप केलं आहे. आणि हा स्टेंट आपल्या शरीरातल्या आपल्या स्टमकला सप्लाय करणाऱ्या आर्टरीमध्ये आपण जर टाकलं तर जे पेशंटचं वजन खूप वाढत असतं त्या पेशंटचं वजन कमी होण्याकरता मदत होईल. तर याचं त्यांचं त्या डिझाईनचं US अमेरिकन FDAचं पेटंट झालेलं आहे आणि आता हा डेव्हलपमेंटमध्ये आहे. पुढच्या वर्षामध्ये हा जो स्टेंट आहे हा आपल्याला वापरायला कदाचित मिळू शकेल, त्याच्यावर काम चालू आहे. त्याचप्रमाणे बरेच आता इंडियन मॅन्युफॅक्चरर कंपनीज आहेत की ज्या हे जे स्टेंट आहेत, कॅथेटर्स आहेत, हे भारतातच बनवतात आहे. आणि त्या एक एक्झाम्पल त्याचं इनोव्हेटिव्ह असं की बऱ्याचदा स्टेंट हा ठेवल्यामुळे त्याच्यामुळे काही रिॲक्शन्स येतात, तर त्या स्टेंटचं काम झालं, तो अडथळा दूर झाला की तो स्टेंट आपोआप शरीरात विरघळून जावा, अशा प्रकारचं एक जे तंत्रज्ञान आहे ते आपली इंडियन कंपनीज आपल्या इन्स्टिट्यूट बरोबर विकसित करते आहे. आणि हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे लवकरच पुढच्या 1-2 वर्षामध्ये रुटीन वापरण्याकरता येतील आणि त्यामुळे पेशंटचा जो खर्च आहे ट्रीटमेंटचा हा नक्कीच कमी होईल. ओके, एक्सलंट डॉक्टर. इट इज अगेन गुड न्यूज. इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा एकमात्र संस्था आहे आमच्या देशात हा विशेष भागासाठी. तर त्याचं विजन आणि मिशन काय आहे, ज्याला आपण मराठीत ध्येय आणि दृष्टी म्हणतो? तर ही जी संस्था आहे इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, ही 1998 मध्ये चॅरिटी कमिशनरच्या अंडर रजिस्टर झालेली आहे. आणि ही एकमेव संस्था आहे जी अशा प्रकारचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत जे व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीची प्रॅक्टिस करतात त्यांच्याकरता हा नॅशनल लेव्हलचा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याचा उद्देश असा आहे की जसं आज आपण इथे चर्चा करतो आहोत की या प्रकारच्या उपचार पद्धतीबद्दल जनसामान्यांना जास्त माहिती नाही आहे आणि त्यामुळे अशी उपचार पद्धती ही बऱ्याच पेशंटला त्याचा फायदा होत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपल्या संस्थेचा उद्देश हे आहे की याच्याबद्दलची माहिती जनसामान्यांबद्दल पर्यंत, तसंच जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत आणि त्या फील्डचे जे एक्सपर्ट, बाकी एक्सपर्ट असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करणं. आणि जे असं नाही की याच उपचार पद्धतीने सगळे रोग बरे होतात, परंतु आपण हे सगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या कन्सर्न स्पेशालिस्ट बरोबर डिस्कस करून जे पेशंट इंडिकेटेड आहेत त्यांच्याकरताच ही उपचार पद्धती आपण लागू करतो. तर ह्या सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटी करता सुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा हा या सोसायटीचा उद्देश आहे. आणि पुढे जाऊन आमची व्हिजन अशी आहे की केवळ भारतातीलच नव्हे तर इंटरनॅशनल सोसायटीज पण ज्या आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून, त्यांच्याबरोबर एक्सचेंज प्रोग्राम करून तिकडचं सुद्धा जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते भारतात यावं, भारतातले लोक त्याच्यात ट्रेन व्हावे आणि भारतातल्या पेशंटला या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा. त्याच्यासाठी फेलोशिप, ट्रेनिंग प्रोग्राम चालू करणं
आता या प्रकारच्या तंत्रज्ञानात जे एक्सपर्ट डॉक्टर्स बनावे याच्यासाठी आपल्या वेगळ्या वेगळ्या संस्थांकडून आणि आमच्या ISVR या संस्थेकडून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्या अंतर्गत आम्ही एक 3 वर्षाचा DM इन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा MCI आता ज्याला आपण NMC म्हणतो रिकॉग्नाइज कोर्स जसं टाटा हॉस्पिटल आणि एम्स पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन चंदीगड अशा बऱ्याच ठिकाणी आता तो चालू झाला आहे आणि त्यात युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड फेलोशिप पण चालू झाली आहे. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त डॉक्टर्सला याच्यात या तंत्रज्ञानात ट्रेन करून ते हे तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचावं हा आपल्या सोसायटीचा एक उद्देश आहे. आणि दुसरा जसं आपण डिस्कस केलं की ओव्हरऑल या ट्रीटमेंटची कॉस्ट कमी करून बेस्ट क्वालिटी केअर ॲट अफोर्डेबल कॉस्ट हा एक आमचा मोटो आहे जो की मिशन स्टेटमेंट आपल्याला अचीव करायचं आहे. फॅन्टॅस्टिक. ISVIRनी मागच्या आठवड्यात एक मोठा कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं. ह्या कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे जे आपण लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि त्यांना अधिक माहिती मिळेल की लेटेस्ट ॲडव्हान्सेस आणि डेव्हलपमेंट्स हा क्षेत्रात काय होतोय आणि त्याचा फायदा सामान्य माणसांना कसं मिळणार. तर आता 20 आणि 21 ऑगस्टला एक ISVRची ज्याला आपण मिड टर्म कॉन्फरन्स म्हणतो ती नॅशनल लेवलची कॉन्फरन्स आम्ही इथे मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि त्याला 300 पेक्षा जास्त डॉक्टर्स जे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत ते राईट फ्रॉम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून आपल्या मुंबईपर्यंतचे अक्रॉस द कंट्री सगळे एक्सपर्ट इथे आले होते आणि याचा मेन उद्देश हा होता की पेशंट सेफ्टी आपल्याला कशी वाढवता येईल आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या तंत्रज्ञानाने पेशंटचं आणि या प्रोसिजर्सचं आउटकम सक्सेस कसं वाढवता येईल याबद्दल चर्चा झाली आणि त्याच्यातून क्वालिटी इम्प्रूव्हमेंट गाईडलाईन्स त्याचप्रमाणे सेफ्टी चेकलिस्ट या तयार करण्यात आल्या आणि त्या आता सगळीकडे आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये सगळ्या इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीला डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील जेणेकरून पेशंटचं ओव्हरऑल आउटकम आणि मुख्य म्हणजे त्यांची सेफ्टी हे इम्प्रूव्ह होईल. याच्याच बरोबर आम्ही आमची ॲज ए संस्थेकडून आपल्या समाजाकरता काहीतरी करणं हे आवश्यक आहे. या कमिटमेंटमधून आम्ही काही कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज पण केल्या. जसं आम्ही ट्रॅफिक पोलीस जे मुंबईचे ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना खूप वेळ उभं राहिल्यामुळे व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो. तर या ट्रॅफिक पोलीस स्टाफ करता कमिशनर मुंबईचे कमिशनर आणि ट्रॅफिक पोलीसचे जॉईंट कमिशनर यांच्या सहयोगाने आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला होता आणि त्यांचं निदान आणि त्यांची ट्रीटमेंट ही आपल्या संस्थेतर्फे करण्यात आलेली होती. तसंच जनसामान्यांमध्ये आणि डॉक्टर्समध्ये सुद्धा चालण्याकरता त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आणि वॉक फॉर लाईफ अशी एक आम्ही थीम घेऊन एक वॉकॅथॉन सुद्धा अरेंज केली होती आणि त्याच्याद्वारे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचे उपचार पद्धती आणि ओव्हरऑल वॉक फॉर लाईफ हा या कन्सेप्ट करता आम्ही वॉकॅथॉन आयोजित केली होती. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज या जी कॉन्फरन्स झाली त्याच्यात आम्ही केल्या होत्या. ओके. पेशंटच्या बद्दल जे कन्सर्न आपण म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये एम्पथी म्हणतो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता तुमच्या कॉन्फरन्समध्ये आणि हे लोकांच्या मनात पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बरेच लोकांना असं वाटतं की हा जो मेडिकल प्रोफेशन आहे हा फुल फ्लेज्ड एक कमर्शियल धंदा झालेला आहे आणि एकदा तुम्ही आतमध्ये गेलं आणि डॉक्टर समोर आहे तर 20 टेस्ट लिहून देणार आणि बाकी वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमावर तुम्हाला लावणार आणि एक मोठा पॅकेज तयार करून तुम्हाला बाहेर पाठवणार अशी शंका लोकांच्या मनात नक्की आहे. आणि अशी शंका असताना एम्पथी म्हणजे लोकांबद्दल एक फिकर आणि आपल्याला एक कन्सर्न जे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी हा कॉन्फरन्समध्ये काय चर्चा झाली आणि पुढे डॉक्टर्सला जेव्हा आपण ट्रेन करतो आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आय थिंक 80% इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट जे ट्रेन होतात देशात ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये होतात. तर ट्रेनिंग प्रोसेसमध्ये एम्पथी हा फॅक्टर आला पाहिजे असं काय प्रयत्न करतायत तुम्ही? फारच ज्वलंत विषयाला हात घातलाय विवेक.
लोकांना डॉक्टर्सबद्दल आजकाल असा समज झाला आहे की हे पैशाच्या मागे असतात आणि बऱ्याच अर्थाने काही ठिकाणी असे एक्झाम्पल्स आपल्याला उदाहरणं असे दिसतात. परंतु मेजॉरिटी ऑफ डॉक्टर्स हे एथिकल प्रॅक्टिसच्या मागे असतात. ऑफकोर्स काही लोक इकॉनॉमिक बेस्ड प्रॅक्टिससुद्धा करतात. परंतु आणि हा एक विषय आपल्या या कॉन्फरन्समध्ये प्रामुख्याने याच्यावर चर्चा झाली आणि आमच्या जे KEM हॉस्पिटलचे जे विभाग प्रमुख होते ज्यांनी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी बऱ्याच लोकांना शिकवली ते डॉक्टर रवी रमाकांतन यांनी याच्यावर त्यांचं ओरेशन आपण ठेवलं होतं. त्यांच्या त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी या पेशंटबद्दल एम्पथी डेव्हलप करण्याकडे जास्त त्याच्यावर भर दिला आणि ही गोष्ट खरी आहे. नवीन यंग डॉक्टर्समध्ये पेशंटबद्दल ओव्हरऑल एम्पथी आणि सहानुभूती असावी याच्याकरता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समध्ये मुख्यत्वे भर दिला जातो आहे. KEM हॉस्पिटलमध्ये एक विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज. आपण 2 मिनिटं ब्रेक घेऊ आणि चर्चा चालू ठेवू आपली. परत स्वागत आहे सगळ्यांचं आरोग्य संपदाचा विशेष भागमध्ये. आमची चर्चा चालू आहे डॉक्टर सुयश कुलकर्णी बरोबर. पण त्याच्या आधी आमचा फोन नंबर नोट करून घ्या 24988050 24908050. आपल्या मनात काय प्रश्न असेल तर नक्की आम्हाला फोन करा. आणि आजचा विषय आहे व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीसह उपचार करण्याची शक्ती. डॉक्टर प्लीज कंटिन्यू. मध्ये एक कमर्शियल ब्रेक घ्यावाच लागला आम्हाला. प्लीज कंटिन्यू. तर आपण पेशंटबद्दल एम्पथीची चर्चा करत होतो. तर ही गोष्ट खरी आहे. जी नवीन जनरेशन ऑफ डॉक्टर्स आहेत त्यांना पेशंटबद्दल सहानुभूती असावी आणि ते अदरवाईज ते फार टेक्निकली ओरिएंटेड होत आहेत. तर मेडिकल एज्युकेशन मध्ये पेशंटबद्दल एम्पथी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो निर्माण करण्याकरता तो प्रमोट करण्याकरता जसं KEM हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज आहे तसंच आता आपल्या टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये याच्यावर आता भर दिला जातो आहे. आणि पेशंटबद्दल बऱ्याचदा आपण फक्त या मोठ्या शहरांमध्ये पेशंटला बघतो पण ते जिथून येतात त्यांच्या रुरल एरियामधून त्यांच्या गावातून तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याचदा या नवीन डॉक्टरांना माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांनी ते जे उपचार पेशंटला सांगतात ते बऱ्याचदा प्रॅक्टिकल नसतात. तर त्या दृष्टीने आता आमचे जे डॉक्टर्स इथे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडतात त्यांना आम्ही देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्यांचा जो बॉन्ड पिरियड असतो त्याच्यामध्ये त्यांना पोस्टिंग दिलं जातं. तर ते वेगवेगळ्या भागात जाऊन आल्यामुळे त्यांना पेशंट हा कुठल्या म्हणजे त्याचं ग्रासरूट लेव्हलपासून कुठे येतो त्याचे काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्याबद्दल सुद्धा कल्पना असते आणि ओव्हरऑल अशा प्रकारचं एज्युकेशन आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय की त्यांना पेशंटबद्दल सहानुभूती राहावी आणि एक ह्युमन टच राहावा. इट शुड नॉट बी अ कम्प्लिटली टेक्निकल प्रोसिजर. आणि महत्त्वाचं म्हणजे या पेशंटला डॉक्टरबद्दल आपुलकी वाटावी. पेशंटला सुद्धा आजकाल डॉक्टर एक कमोडिटी वाटतो की आपण पैसे द्यावे आणि ही एक गोष्ट विकत घ्यावी. हा जो पेशंट आणि डॉक्टरमधला रिलेशन दिवसेंदिवस मेकॅनिकल होत चालला आहे आणि कम्युनिकेशन गॅप आहे ती कशी हे करावी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक सत्रही आयोजित केलं होतं की पेशंटशी कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप करावं. तर या प्रकारे ओव्हरऑल डॉक्टर्सची जर पर्सनॅलिटी डेव्हलप केली आणि त्यांना एक्सपोजर दिलं तर मला वाटतं त्यांना हा एम्पथी हा जो आजच्या तारखेत लॅकिंग आहे दॅट वी कॅन डेव्हलप. फॅन्टॅस्टिक. तुमच्या आयुष्यात असं एक ज्याला आपण लाईफ ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स म्हणतो की म्हणजे हा एक असा एक्सपिरियन्स झाला डॉक्टर आणि पेशंटमध्ये की तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं अँड इट ट्रान्सफॉर्म्ड युअर लाईफ फॉर द रेस्ट ऑफ युअर करिअर. असं काहीतरी एक्सपिरियन्सबद्दल आम्हाला माहिती द्या. आता टाटा हॉस्पिटलमध्ये आणि KEM हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर असा एक एक्सपिरियन्स नाही असे रोजच असे एक्सपिरियन्स येत असतात. पण मी काय 2-3 गोष्टी नक्कीच तुम्हाला सांगेल की बऱ्याच गोष्टी अशा असतात. तसं आम्ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचे या उपचार पद्धतीमध्ये असल्यामुळे बऱ्याचदा आम्ही बायोप्सी करतो आणि ही बायोप्सी बरोबर CT स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये बसून त्या ट्युमरच्या किंवा त्या इन्फेक्शनच्या नेमक्या एरियातून काढून आपण त्याला तपासणी करता पाठवतो.
तर हीच बायोप्सी जेव्हा आम्ही KEM हॉस्पिटलमध्ये करायचो तर पेशंटला TBचं निदान व्हायचं आणि मग एक प्रकारचं टेन्शन असायचं पेशंटला की हा कुठल्या प्रकारचा TB असेल, आता वर्षभर ट्रीटमेंट चालणार, ड्रग रेझिस्टंट TB असेल. पण आता अक्रॉस द रोड हीच बायोप्सी जेव्हा आता आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये करतो तेव्हा जर तो एक्सपेक्टेशन हे असतं की कुठल्या तरी प्रकारचा कॅन्सर निघणार आणि तो कॅन्सर न निघता जेव्हा TBचं निदान होतं तेव्हा एव्हरीबडी इज हॅपी. तर म्हणजे हॅपीनेस, आनंद हा किती रिलेटिव्ह असतो हे आम्हाला रोज जाणवत असतं. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण सांगेल की आमच्या इथे आम्ही एक प्रकारची ट्रीटमेंट करतो जी लहान बाळांना म्हणजे 5 वर्षापेक्षा लहान बाळांना तो कॅन्सर होतो, त्याला म्हणतात डोळ्याचा कॅन्सर असतो, तो रेटॅनोब्लास्टोमा म्हणतात त्याला. तर हा डोळ्यातला ट्यूमर हा बाकीच्या शरीरात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला तो पेशंटचा डोळा काढावा लागतो. आणि काही पेशंटचा तर त्यांचा दोन्ही डोळ्यामध्ये असा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांचे दोन्ही डोळे काढावे लागतात. तर हे डोळा पेशंटचा वाचवण्याकरता आणि त्याची व्हिजन वाचवण्याकरता या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानाद्वारे आपण एन्जिओग्राफी करून पायातून एक कॅथेटर टाकतो आणि ते पेशंटच्या हार्टमधून ब्रेन पर्यंत जातं आणि डोळ्याच्या नसेमध्ये त्याला टाकून आपण किमोथेरपी देतो. अशा प्रकारचा उपचार आता आपल्या टाटा हॉस्पिटलमध्ये चालू केल्यामुळे पासून एक 60 to 70% बाळांचे आपण डोळे वाचवू शकतो. आता अशा प्रकारचं एक फॅमिली आमच्याकडे आली की ज्याच्या वडिलांचा डोळा 25 वर्षापूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये काढला होता. आता त्यांच्या मुलाला पण डोळ्यामध्ये ट्यूमर झाला, कारण तो अनुवंशिक असतो काही केसेसमध्ये. तर एक डोळा त्याचा काढला होता आणि दुसरा डोळा कशाही प्रकारे वाचवा म्हणून पेशंटचे आईवडील आमच्यापर्यंत आले होते आणि या प्रकारची ट्रीटमेंट आम्ही त्यांना दिली. बऱ्यापैकी तो ट्यूमर हा कंट्रोलमध्ये सुद्धा आला, पण एक छोटासा स्पेक त्याचा डोळ्याच्या नसेजवळ होता आणि ते बघून MRIवर ते आम्हाला निदर्शनास आल्यावर आम्हाला तरी दुसराही डोळा पेशंटचा काढायचं त्या कुटुंबाला सांगावं लागलं. तेव्हा जो त्यांचा हुंदका होता, आपल्या बाळाचे दोन्ही डोळे काढावे लागणार, हा जो त्यांचं ते दुःख होतं, तेव्हापासून आम्ही तो एक डेफिनेटली एक लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स होता. तेव्हा हे लक्षात आलं की वी शुड नॉट थिंक की वी आर गॉड्स, आपण देव नाही आहोत. आपल्यालाही आपल्या तंत्रज्ञानाला आपल्या याला लिमिटेशन्स आहेत आणि हे आम्हाला टाटा हॉस्पिटलमध्ये काम करताना पदोपदी जाणवत असतं की काही म्हातारे पेशंट असतात, काही यंग कपल असतं, काही लहान बाळं असतात की यांना का बरं कॅन्सर व्हावा, आणि ती जी फॅमिली त्याच्यातून जात असते, त्या कठीण परिस्थितीतून जात असते, त्यांच्या दुःखासमोर आपले जे दैनंदिन जीवनातले छोटे छोटे दुःख असतात ते काहीच नाही आहे. तर एक प्रश्न घेऊ. सुभाष ठाकूर फ्रॉम पुणे, प्रश्न विचारा. नमस्कार सुभाष. नमस्कार डॉक्टर साहेब, मी प्रश्न विचारू इच्छितो की जर एंजिओप्लास्टी झालेली असेल तर डॉक्टर साहेब आपण जे स्पष्टीकरण देत आहे तर त्या व्यक्तीला परत स्टेंट बसवावं लागू नये म्हणून काय इंजेक्शन काही डेव्हलप करता येतील का, किंवा स्टेंट परत बसवावं लागू नये एंजिओप्लास्टी तर काही करता येईल का? मी डायबेटिक कंट्रोल करता येईल का आपण सांगितलेल्या थेरपीने? हे माझे प्रश्न आहे सर. आणि धावपळ आणि इतर टाळू नाही शकत चहा कॉफी, तर यासाठी काय या थेरपीचा उपयोग होईल का? चहा कॉफी घेतला तरी दुष्परिणाम होणार नाही, साखर कमी घेतली तरी स्टेंट आणि आपण सांगितले न्यूरोथेरपी किंवा हार्टमध्ये काय गाठ होणार नाही, असं काही करता येईल का? यासाठी मी आपल्याला सूचना द्याव्या सर्वसामान्य धावपळ करणाऱ्या व्यक्तींना ही विनंती करतोय नम्रपणे सर. हो, नमस्कार. तर एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याच्या मागचं जे कारण असतं की शरीरातली काही चरबी वाढलेली असते किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये नसतो, या गोष्टी मुळे हा स्टेंट जो आहे हा आधी टाकलेला हा परत बंद होऊ शकतो. तुम्ही जसं म्हणता आहे की आपण रुटीन चहा कॉफी सगळं करून धावपळ करून सुद्धा हा जो आपली हे असेल की हा स्टेंट ओपनच राहील, तर असं होऊ शकत नाही. हा स्टेंट पुन्हा बंद व्हायची शक्यता असते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या टेक्निकने आपण हा स्टेंट आतमध्ये जाऊन पुन्हा ओपन करू शकतो आणि नवीन प्रकारचा स्टेंट टाकू शकतो, जो की त्याच्यात काही ड्रग त्याला कोटिंग असतं, त्याच्यामुळे तो लवकर बंद होत नाही. तर अशा प्रकारचा स्टेंट आपण वापरू शकतो की त्याच्यामुळे हा स्टेंट परत लवकर बंद होणार नाही. परंतु म्हणून आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आहे ते न करता
या गोष्टी तशाच चालू ठेवू आणि स्टेंट बंद होणार नाही असं अपेक्षा ठेवणं हे योग्य नाही आपल्याला, कारण मूळ कारण तो आजार होण्याचं आणि आर्टरी बंद होण्याचं हे आपलं लाईफस्टाईल आहे. त्याचं मॉडिफिकेशन हे आपल्याला करावंच लागेल. काय पथ्यपाणी ते आपल्याला पाळावेच लागतात. बरोबर आहे, प्रिकॉशन्स घ्यायलाच पाहिजे, त्याचा काय पर्याय नाही आहे. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचं जे क्षेत्र आहे हा एवढा ॲडव्हान्स झालेला आहे आपल्या देशात की सौदी अरेबिया, नायजेरिया आणि इतर देशांमधनं लोक इकडे येतात ट्रीटमेंट करायला. तर ह्याला आपण न्यूजपेपरच्या माध्यमांनी जर मला याचं वर्णन करायला लागेल तर मेडिकल टुरिझम म्हणतात. बरोबर आहे. सो पेशंट्स इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमात ट्रीटमेंटसाठी इंडियामध्ये मोठ्या संख्यात येतात. याच्याबद्दल थोडंफार आम्हाला माहिती द्या. का ते इकडे येतात, असं काय विशेष गुण आहे इकडे इंडियामध्ये? अत्यंत कुशल डॉक्टर्स आहेत ते तर माहीतच आहे आपल्याला, पण आणखीन काय इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीजच्या संदर्भात काय काय महत्त्वाचे गुण आहे इकडे जे त्यांना आकर्षित करतात इकडे यायला ट्रीटमेंटसाठी? बरोबर आहे. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या प्रकारची जी ट्रीटमेंट आहे त्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी लागतात. एक अत्याधुनिक मशीन लागते एन्जिओग्राफीची. दुसरं हार्डवेअर जे असतं म्हणजे कॅथेटर, बलून, स्टेंट या गोष्टी आवश्यक असतात आणि डॉक्टरचं एक्सपर्टीज हे आवश्यक असतं. तर आता भारतामध्ये या 3ही गोष्टी अवेलेबल आहेत आणि बऱ्याच सरकारी आणि बऱ्याच प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे या प्रकारची ट्रीटमेंट घेण्याकरता आपल्या जे बाजूचे देश आहेत जसे नेपाळ, श्रीलंका, इवन अफगाणिस्तान इकडचे पेशंट तर येतातच, पण बऱ्याच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये सौदी अरेबिया तसंच आफ्रिकेतील बरेच पेशंट जे हे आपले हॉस्पिटल त्यांच्या पॅनलवर आहेत. कारण हे आहे की आपल्याकडे ट्रीटमेंट घेणं हे ओव्हरऑल सिस्टम आपली फार पेशंट फ्रेंडली आहे. त्यांना इथे आल्यानंतर योग्य ट्रीटमेंट तर मिळतेच, एक्सपर्ट ट्रीटमेंट तर मिळतेच, पण त्याच्याबरोबरच त्यांना ती ट्रीटमेंट ही बरीच कॉस्ट इफेक्टिव्ह पडते. हीच ट्रीटमेंट त्यांना जर युरोप किंवा अमेरिकेत घ्यायला गेले तर ॲटलिस्ट 5-6 टाइम्स पट त्यांना तिथे जास्त खर्च येतो आणि ती तिथे फार युजर फ्रेंडली तर पेशंट फ्रेंडली सिस्टम नाही आहे. आणि त्याचबरोबर आपल्या इथे एकदा आल्यानंतर जी आपलं भारतीय हॉस्पिटॅलिटी आपल्याला ज्याला म्हणतो ती ते एन्जॉय करतात आणि दॅट इज वन अट्रॅक्शन की पेशंट बाहेरच्या देशातून सुद्धा आपल्याकडे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या उपचार पद्धतीचा फायदा घेण्याकरता येतात. एक छोटा कमर्शियल ब्रेक घेऊ, लवकर परत येऊ. नमस्कार, परत स्वागत आहे सगळ्यांचं आरोग्य संपदाच्या हा विशेष भागमध्ये. आजचा विषय आहे व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीसह उपचार करण्याची शक्ती. आणि ह्या विषयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे एक्सपर्ट आहे स्टुडिओमध्ये डॉक्टर सुयश कुलकर्णी. डॉक्टर, पटकन एक कॉल घेऊ आपण. कॉलर आहे मिस्टर सुरेश सेनेकर फ्रॉम सांगली. सुरेश भाऊ बोला. नमस्कार. हा नमस्कार सुरेश भाऊ. हा नमस्कार. हा, काय झालंय? विचारा प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा बोला ना. डोक्यात काय झालंय? गाठी झाल्या त्या मेंदवाला. हा, आणि ते हे झालंय, हालत नाही, बोलत नाही. डॉक्टरांच्याकडे होते ऍडमिट होते. तिरी 4 तास काय उपयोग नाही होणार म्हणून सांगितलं. तुमचं वय काय? वय किती आहे तुमचं? वय त्यांचं 60-65 असेल. बरोबर. सॉरी, 60. पेशंटचं वय किती आहे? 60-65. ओके, 60-65. ओके. हा नाही, हिला झटका आल्यागत झालं. झटका आल्यागत. अच्छा, झटका आलेला आहे. ओके. हा, शिराळ्यावरनं बोलतोय. अच्छा. तर आता हा ना कुठल्या प्रकारचा गाठी आहेत मेंदूमध्ये ते आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्याकरता एक सिटी स्कॅन किंवा MRI आपण करतो. त्याच्यामध्ये कळलं की त्या रक्ताच्या गाठी आहेत की ट्यूमरच्या गाठी आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उपचार करावा लागेल. जर रक्ताच्या गाठी असेल तर आपल्याला एन्जिओग्राफीद्वारे त्याची
ट्रीटमेंट करता येते. पण समजा ट्यूमर असेल तर त्याची ट्यूमरची वेगळ्या प्रकारची उपचार पद्धती असते. तर ते MRIचा रिपोर्ट बघून आपल्याला त्याची उपचार पद्धती ठरवता येईल. थँक्यू डॉक्टर हा माहितीसाठी. आणि नक्कीच हे माहिती घेऊन त्यांना पुढे काय निर्णय घ्यायचा आहे त्याच्यात नक्की त्यांना फायदा मिळेल. आता शेवटचा आमच्या भागमध्ये 2 प्रश्न आहे डॉक्टर, की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, वॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा क्षेत्राचा माहिती सामान्य माणसांमध्ये कमी आहे. तुमची संस्था आहे ISVIR, इंडियन सोसायटी ऑफ वॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. हा संस्थेच्या माध्यमातून असं काय हेल्पलाईन किंवा असं काय कम्युनिकेशन लिंक्स तुम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे ज्याच्यामुळे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना ह्या विषयाबद्दल अधिक माहिती मिळू शकतो? तर असं काय नंबर्स आहे, हेल्पलाईन नंबर्स आहे ज्याच्यावर लोक कॉल करू शकतात, तर ते प्लीज आम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्या. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीची ही जी आपली नॅशनल लेवलची संस्था आहे ISVIR, ही यांची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर वेगवेगळे हे जे उपचार पद्धती याचं सोप्या भाषेमध्ये आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर पेशंटच्या मनात जे प्रश्न असतात, ज्याला आपण फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असं म्हणतो, FAQs, त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण माहिती दिलेली आहे. तर या वेबसाईटची लिंक मी शेअर करेल आपल्याबरोबर. तर www.isvir.org. ओके, ते परत एकदा रिपीट करा. www.isvir.org या वेबसाईटवर आपली ही सगळी माहिती आहे. आणि या संस्थेच्या द्वारा आम्ही याच्याचबरोबर याचे वेगवेगळ्या प्रत्येक राज्यामध्ये स्टेट चॅप्टर्स पण आहेत. तर स्टेट चॅप्टर आणि सेंट्रल बॉडीच्या यांच्या माध्यमाने आम्ही वेगळे कार्यक्रम प्रत्येक शहरात करत असतो. त्यात मेडिकल डॉक्टरसाठी सुद्धा कॉन्फरन्स असतात आणि बाकीचे जे प्रॅक्टिशनर्स असतात, म्हणजे अलाइड, जसं आम्ही क्रिटिकल केअरच्या डॉक्टरांकरता काम करतो तर त्यांच्याबरोबर, किंवा पॅलिएटिव्ह मेडिसिन बरोबर, सर्जन्स बरोबर, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट बरोबर, तर यांच्याबरोबर सुद्धा वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन आम्ही याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत असतो मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये. त्याचबरोबर जनरल पॉप्युलेशनला आम्ही असे कॅम्प्स घेऊन याद्वारा आपण इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीच्या उपचार पद्धतीद्वारा त्याच्याबद्दल माहिती देत असतो. तर आता हे वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि प्रत्येक स्टेट चॅप्टरला ही जबाबदारी दिली गेली आहे की त्यांनी आपल्या आपल्या राज्यामध्ये वेगळ्या शहरांमध्ये याच्याबद्दल माहिती पुरवावी. ओके, तर त्यांना संपर्क साधायचा तर वेबसाईटवर जावं लागेल त्यांना. हो, वेबसाईटवरून. आणि ते स्टेट वाईज त्याच्यात ब्रेकअप आहे, हो, डिपेंडिंग ऑन विच रिजन यू कम फ्रॉम. ग्रेट. शेवटचं 2 मिनिटं राहिलेले डॉक्टर, आणि याच्यात तुमचा मेसेज मला पाहिजे. लोकांना तुम्हाला आजचं जे लाईफस्टाईल आहे आणि आजचं जे सामान्य माणसाचं जे लिव्हिंग कंडिशन्स आहे त्याप्रमाणे काय प्रिकॉशन्स घेतला पाहिजे, आणि जर काय प्रॉब्लेम आला, म्हणजे जेव्हा लोक समजा कॅन्सर वर्ड ऐकतात तर फार घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की दिस इज द एंड ऑफ द रोड, म्हणजे याच्या पुढे आता काय पर्याय नाही आहे. तुमचा मेसेज काय आहे असं लोकांसाठी की आता इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आणि वॅस्क्युलर रेडिओलॉजीचं टेक्निक घेऊन आपण आपल्याकडे जे सोल्युशन्स आहे, तर त्यांना ह्याच्याबद्दल काय भीती नको मनात, आणि कॉन्फिडन्स लेवल, सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड आणि लाईफस्टाईल पॉईंट ऑफ व्ह्यू, हा 3 दृष्टिकोननी काय प्रिकॉशन्स किंवा काय वे ऑफ लाईफ अडॉप्ट केला पाहिजे? तर विवेक, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की पेशंट होणं हे सगळ्यात दुःखद गोष्ट आहे. पेशंट कधी होऊ नये आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शनवर आपण भर द्यायला पाहिजे. आणि त्याच्याकरता खरं आपली जी भारतीय जीवन पद्धती आहे, भारतीय जो आहार असतो आणि योगाभ्यास आहे, मेडिटेशन आहे, या गोष्टी ज्या आहेत या आपण रेग्युलरली यांची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण की यांच्यामुळे आपली खरं इम्युनिटी, ज्याला आपण इम्युनोमॉड्युलेशन म्हणतो, ते होतं आणि त्यामुळे बरेचसे आजार हे आपल्याला होतच नाही. इव्हन कॅन्सरचं सुद्धा असंच असतं की पोस्टमॉर्टम केल्यावर बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे की त्या लोकांना कॅन्सर होता, पण त्यांच्या लाईफमध्ये तो कधी मॅनिफेस्ट नाही झाला, तो सप्रेस्डच राहिला, कारण त्यांची इम्युनिटी तशी होती. तर ही इम्युनो मॉड्युलेशन जे आहे हे आपल्या भारतीय जीवन पद्धतीमुळे
फार इफेक्टिव्हली होतं. आता त्याच गोष्टी करता आपण 5 आणि 10 लाख रुपये देऊन इम्युनोथेरपी विकत घेतो आणि त्याला आपण मॉडर्न मेडिसिनच्या नावाखाली त्याच्यावर खर्च करतो. तर ही वेळ न आणता आपण जर आपली भारतीय जीवन पद्धती, योगाभ्यास आणि मेडिटेशन याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर मला वाटतं बरेचसे आजार टाळता येतात. पण आता जर याच्याही पलीकडे काही आजार झालेच तर एस्पेशली कॅन्सरबद्दल मी म्हणेल की आता कॅन्सर हे अशा आजार आहे की आपण त्याच्याकडे एक ज्याला आपण क्रॉनिक आजार म्हणतो, जसा अस्थमा आहे तो असतो, तो पूर्ण कधी ट्रीट होत नाही, आपण त्याच्याबरोबर जगतो. तसंच डायबिटीज आहे. तर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवला तर आपण नॉर्मल लाईफ जगू शकतो. कधी कमी जास्त त्याचे उतार चढाव होतात, त्याची ट्रीटमेंट करायची आणि लाईफ गोज ऑन. त्याचप्रमाणे कॅन्सरसुद्धा हा आता अशा प्रकारचा आजार झाला आहे कारण आपल्याकडे इतकी इफेक्टिव्ह उपचार पद्धती आता आहे. सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी याच्या माध्यमाने आपण ह्या कॅन्सरला इफेक्टिव्हली आपण कंट्रोल करू शकतो. काही केसेसमध्ये क्युअर करू शकतो आणि काही केसेसमध्ये पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इतकी चांगली राहू शकते की ते आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतात. त्याच्यामुळे कॅन्सर या शब्दाच्या बद्दल फार भीती बाळगायची गरज नाही. त्याच्याकडे एक क्रॉनिक आजार म्हणून बघायला पाहिजे आणि आता फक्त एकच आहे की त्या पेशंटला योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. त्यासाठी टाटा हॉस्पिटलसारख्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या माध्यमाने आम्ही पेशंटला मार्गदर्शन करू शकतो. डॉक्टर धन्यवाद ह्या माहितीबद्दल. योगा, मेडिटेशन हा माझा पण सुझाव आहे लोकांना, नक्कीच करा आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. धन्यवाद. पुन्हा भेटू, लवकर भेटू. नमस्कार.